आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। 150 कोटी पाटबंधारे विभागाच्या भ्रष्टाचाराची चौकशी तात्काळ शासनाकडे अहवाल पाठवून अधिकाऱ्यांवर कारवाई करा, जयकिशन कांबळे यांनी केली मागणी। गेल्या 2 महिन्यांपासून रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने पाटबंधारे विभागातील 150 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभागीय कार्यालयासमोर जयकिशन कांबळे हे सोमवारपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे। जायकवाडी धरण तसेच उपपरभणी, नांदेडेश्वर, वैजापूर या विभागातील कामाची बोगस बिले देऊन पैसे उचलण्यात आले आहेत असा आरोप आज पत्रकार परिषदेत जयकिशन कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हा प्रमुख यांनी केला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देव राजाळे, छत्रपती संभाजीनगर। आणि 100% कॉन्फिडन्स सांगतो की सर्व पुराव्यानिशी मी बोलत आहे। मुख्य मागणी म्हणजे काय बाबा चौकशी करण्यात यावी। चौकशी करून आमची मुख्य मागणी एकच आहे, यांची लाचलुचपत मार्फत चौकशी करण्यात यावी, एसीबी सीबीआयकडे चौकशी करण्यात यावी। मुळात तुम्हाला सांगतो 10 कोटीच्या वरती कुठलाही घोटाळा असला तर त्याची ईडी मार्फत चौकशी होते आणि हा 220 कोटीचा घोटाळा विचार करावा लागतो। उपोषणात कधी बसून बसणार? उपोषणाला मी सोमवारपासून सकाळी 11 वाजता प्रारंभ करणार आहोत। उपोषणाची ज्या दिवशी अमित शहा आणि फडणवीस साहेब शहरात होते त्या दिवशी आम्ही शहरामध्ये मनपाची लिगली परवानगी घेऊन शहरात बॅनर लावले की तिरंगवार जागे व्हा, गाढ झोपेचं सोंग घेणार तिरंगवारने जागे व्हावे या विषयाकडे लक्ष द्यावे। परंतु फडणवीस साहेब शहरात आले नाही, त्यांना सुद्धा आम्ही या विषयात पुन्हा भेटणार होतो आणि मूळ तुम्हाला सांगतो सोमवारपासून आम्ही उपोषण असंख्य कार्यकर्त्यांसह करणार आहोत। या उपोषण दरम्यान बरे वाईट काही प्रकार घडल्याचे सर्वस्वी जबाबदार तिरंगवार यांच्यावर असतील। याच्यानंतर जर तिरंगवारने जरी यात काहीतरी म्हणजे एकंदरीत आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर तिरंगवार विरोधात आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन दीपक कपूर साहेब यांच्या कार्यालयासमक्ष आत्मदहन आंदोलन करू। असा इशारा आहे तुमचा बाबा की यांनी काहीतरी त्या ठिकाणी चिरीमिरी घेतली आणि त्या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्ट प्रश्नच नाही। अहो वैजापूरचं तुम्हाला जे प्रकरण सांगतोय मी राकेश गुजरेचं, तिथं संचेती बिल्डरला हाताशी धरून सर्व कामं केली राव। मी तुम्हाला एक त्यात उदाहरण देतो की यांच्या प्रॉपर्टीसह तुम्हाला माहिती सांगतो मी, समाधान सब्बिनवारजी कुठं काय केलं, त्यानंतर मथुरा जोशी मॅडमचं काय प्रकरण आहे, त्याच्या पलीकडे राकेश गुजरेंनी त्या ठिकाणी तुम्हाला काय त्यांचं नाव बघा, संचेती बिल्डर यांना हाताशी धरून त्यांनी पूर्ण त्या भागातले कामं केलेत। मी तक्रारीत त्यांचं नाव सुद्धा टाकलं। अहो यांच्या मालमत्ता सुद्धा दिले मी। आज जर नाशिक रोड इथे प्रशस्त बंगला आहे 6 कोटीचा राकेश गुजरेंचा, त्यानंतर नाशिक रोड जेल रोडला 10 कोटीचं फ्लॅट आहे, 4 फ्लॅट नातेवाईकांच्या नावात आहे। नातेवाईकांनी तुम्हाला पुरावे देतो मी। भगूर व नाशिक येथे द्राक्षाचे 10 एकरमध्ये मळा आहे, त्याची कमीत कमी 24 कोटी रुपये किंमत आहे। 4 चाकी 2 नातेवाईकांच्या नाव आहे 24 लाखाच्या। राष्ट्रीय बँकेत 2 लॉकर्स आहे पत्नीच्या नावाने, स्वतःच्या नावाने। त्यानंतर बिल्डरशिपमध्ये भागीदारी तुम्हाला सर्व पुरावा देतो मी। समाधान सब्बिनवारचा मागल्यानंतर नांदेड 4 मजली इमारत आहे, 5 कोटी 35 एकर शेती नांदेड नातेवाईकांच्या नावाने। औरंगाबाद बीड 2 एकर 12 कोटी जमीन आहे। दर्गा चौकाजवळ बंगला फ्लॅट आहे।